जागतिक पातळीवरच्या काही घडामोडी ज्या मागच्या काही दिवसांमध्ये मी पाहिल्या ऐकल्या, त्या ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल भारतात जन्माला येतो तो भाग्यवानच आहे, कुणालाही वाटेल. म्हणजे मागच्या काळात बांगलादेश मधल्या ज्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचल्या त्या मन पिळवटून टाकणाऱ्या आहे. माणुसकीला काळीमा फासणं काय असतं हे बांगलादेशानं जगासमोर ठेवलं. लोकशाहीचे धिंडवडे उडवणं काय असतं हे बांगलादेशानं जगासमोर ठेवलं. तुमच्यापर्यंत किती माहिती पोचली मला माहित नाही, पण मी जे पाहिलं ते सगळं विकृतीचंच दर्शन आहे. ती जी शेख हसीना आहे बांगलादेशाची, काहींना वाटेल बांगलादेशाची नगरसेविका असेल, काहींना वाटेल भावी आमदार तर नाही ना, कारण सध्या आपल्याकडे भावींचा सुळसुळाट आहे. तर ती भावी आमदार आहे का? नाही हो, ती शेख हसीना बांगलादेशाची पंतप्रधान आहे, म्हणजे सर्वोच्च पदावर आहे ती बांगलादेश मधल्या. बरं, फक्त पंतप्रधान नाहीये माझ्या मायबापांनो, तिनं गेल्या 6 महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमतानं तिचं सरकार तिथं उभं केलंय, स्थापन केलंय, म्हणजे बहुमत तिच्या बाजून आहे. पण त्या देशातली काही जे आधी प्रवृत्तीची पिलावळ, ज्यांना लोकशाही पसंत नाहीये, कायद्याचं राज्य पसंत नाही, अशा जे आधी प्रवृत्तीच्या लोकांनी आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला अराजक अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं. ते का झालं तर त्या बांगलादेशाचं जे सैन्य आहे त्या आंदोलकांना म्हणालं तुम्ही नाडा आम्ही आहे. सैन्याने जर अशी सूट दिली जनतेला तर काय अराजक माजेल त्या देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये. सैन्याचे असेल, प्रशासनाचे असेल, जबाबदारी काय असते तर सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहणं ही प्रशासनाची आणि सरकारची जबाबदारी आहे. पण तिथल्या सैन्याने ती जबाबदारी झुगारून टाकली, प्रशासनानं जबाबदारी झुगारून टाकली आणि आंदोलकांना चितावणी दिली, भिडा. ते इतके आक्रमक झाले, इतके आक्रमक झाले, आक्रमक झाले, पण आक्रमक होणारे विकृत पण ना, नुसतीच आक्रमक नाही, विकृती. एका पोरीवर 20-20 पोरं बलात्कार करताय असे व्हिडिओ आमच्या फोन मध्ये आले. प्रचंड हानी झाली, दुकानं फोडले, मॉल फोडले, मंदिरं हिंदूंची जाळली, बळी तो कानपिळी असा प्रकार बांगलादेशमध्ये आपल्याला पाहायला भेटला. मनमानी. एवढ्यावरती जनता थांबली नाही तर ती सरळ पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने निघाली पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने. त्या शेख हसीनाच्या लक्षात आलं की हा समाज सगळा विकृत झालाय, प्रशासनानं आपली साथ सोडलेली आहे, सैन्यानं आपली साथ सोडलेली आहे, आता आपल्याला ह्या देशातून बाहेरच्या देशात गेल्याशिवाय पर्याय नाहीये, आता देश सोडून आपण पळालं पाहिजे. ती शेख हसीना जी आहे ती मुसलमान आहे, तिचा जो देश आहे तो सुद्धा इस्लामिक अशा प्रकारचा देश आहे. जगाच्या पाठीवर माझ्या मायबापांनो 59 देश आहे मुसलमानांचे, 59 कंट्रीज आहे ज्याला इस्लामिक कंट्री आपण म्हणतो. पण त्या शेख हसीनाच्या जेव्हा लक्षात आलं की आता मी माझ्या देशात जगू शकत नाही, आता बांगलादेश सोडल्याशिवाय मला पर्याय नाही, पण आता पळायचं तर जायचं कोणत्या देशात हा प्रश्न जेव्हा तिच्या मनापुढे निर्माण झाला तेव्हा तिला एकच उत्तर मिळालं, आता मी फक्त भारतात सुरक्षित राहू शकते. तिला तिच्या अंतःकरणानं उत्तर दिलं की आता जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे जो माझा आदर करेल, जो मला सन्मान देईल आणि जो मला सुरक्षित ठेवेल. त्या देशाचं नाव 59 देश नाव तुमचे, दुसऱ्या कोणत्याही देशात गेली तर जमलं नसतं का? पण तिने भारताचीच का निवड केली? तिला माहित आहे की हे हिंदुस्थानातील माणसं किती जरी परिस्थिती गंभीर झाली तरी बाईच्या अंगाला हात नाही घालणार. का तर हिंदुस्थानाचा इतिहास आहे, ज्याने ज्याने बाईकडे वाईट नजरेने पाहिलं. पोरांनी सुद्धा इथं काय लिहिलं तर महाराजांचा जो इतिहास की जर भगिनींवर अन्याय होत असेल तर शिवरायांचे जे संस्कार आहे या महाराष्ट्रात, या हिंदुस्थानाचा इतिहास आहे की ज्याने ज्याने बाईकडे वाईट नजरेने पाहिलं त्याला तोडायचं काम हिंदुस्थानानं केलं.
काल परवा मला एक फोन आला होता, म्हणाला अहो ते बदलापूरचं प्रकरण लयच गंभीर आहे, 3 आणि 5 वर्षाच्या पोरींवर त्या अक्षय नावाच्या नराधामानं जबरदस्ती केली, तुमचं काय मत आहे? म्हटलं आमचं काय मत असणार आहे, हिंदू आहे म्हटलं आम्ही, आणि हिंदुस्थानानं जर रावण ठोकलाय तर अक्षय काय चीज आहे? अहो रावण काय सामान्य चीज नव्हती दादा, कोटी गरजेत कास्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. किलोभर सोनं घालून एखादा आलं तर आपण इम्प्रेस होतो, गोल्डन मॅन आहे. तर रावणाचे 7 कोटी घरं सोन्याची होती. मग काय दरारा असेल, काय दहशत असेल, आणि काय रुबाब असेल. बरं बुद्धिमानही होता. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डम 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 निनाद वड्डम वयम चकार चंडतांडवं तनत शिव शिव. नाही ते गोड लागत का नाही कानाला? रावणाचं आहे. आज हजारो वर्षांपूर्वी ते रचलेलं आजही लोकांना कानाला मधुर लागतंय. इतका बुद्धिमान होता, इतका हुशार होता. ती शब्दांची जुळवाजुळव, अक्षरांची जुळवाजुळव करण्याची एक कला होती. पैसा होता, बुद्धी होती. काहींकडे पैसा लय पण अकलीचा तपास नाही, काहींना कळत लय पण खिशात दमडी नाही. रावण असं व्यक्तिमत्व होतं दादा, श्रीमंत पण सामर्थ्यवान पण फक्त बाईला बंदिस्त करून ठेवलंय. त्याने विनयभंग केलेला नाही, त्याने बलात्कार केलेला नाही, त्याने बाईला बंदिस्त करून ठेवलं. परिणाम या हिंदुस्थानानं ठोकला रावण. ही ओळख आहे हिंदुस्थानाची. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे जिथे नारीची पूजा होते तिथे तिथेच देव रमतात. मातृदेवो भव या आमच्याकडे शिकवलं गेलं. आणि जिथं जिथं नारीवर अन्याय झाला तिथं तिथं हा हिंदुस्थान पेटून उठला. हिंदुस्थानाने त्यांना सूट नाही दिली. आणि ती पूर्वीपासून आपल्या देशात ती प्रथा सुरू आलेली. म्हणजे लाडकी बहीण योजना त्या संस्कारांचाच भाग आहे. म्हणजे बघा ना, किती नारीला किती पूज्यत्व देणार आपला समाज आहे. कागदपत्रांसाठी फेऱ्या आम्ही मारल्या आणि पैसे बायांच्या अकाउंटला. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी किती नारी शक्तीचा गौरव केलाय तुम्ही बघा ना. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. बर चक्रा मारून पुन्हा अकाउंटला पैसे त्यांच्या आले, पुन्हा आपल्याला गरज असल्यावर त्यांना माहिती देती का? हेच त्यांची पूजा करावी अशाच आहे त्या. मला परवा एक जण म्हटला हे लाडक्या बहीण योजनेमुळं महाराष्ट्रावर कर्ज होईल. म्हटलं नालाय का, आधी कर्ज नव्हतं का महाराष्ट्रावर? आधी नव्हतं का कर्ज? बहिणींसाठी झालं थोडंफार तर फेडील ना. दिल्लीच्या तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, बहिणींचं कर्ज फेडणार नाही का? येत असतील गोरगरीब जनतेच्या खात्यात थोडंफार तर येऊ द्या. काहींची मानसिकता अशी आहे, समाज गरीब राहिला पाहिजे, निवडणुकींच्या वेळी आमच्याकडे पैसा मागायला आला पाहिजे. वाहू द्या ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आज समाधान देतंय महाराजांनी. ती आपली संस्कृती आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा जेव्हा समाजाचं कौतुक करत होते पहिल्यांदा वर्णन कन्येचं केलं आणि नंतर पुत्राचं. तो हिंदुस्थानाचा इतिहास असल्यामुळं त्या शेख हसीनाची गोष्ट लक्षात आली की आता मी गेलं पाहिजे तर कुठं गेलं पाहिजे? भारतात गेलं पाहिजे. आणि तिने भारतात आली ती बाई. आणि तिथली दुर्दैवी परिस्थिती तुम्ही बघा. ती सगळी जी आधी प्रवृत्तीची लोक पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने निघाली, त्यांना ती शेख हसीना सापडली नाही. तर कपाट त्यांनी फोडली तर तिचे आंतरवस्त्र सापडले. त्यांनी त्या आंतरवस्त्रांची धिंड काढली. त्यांची लायकी